शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73 87 37 78 0. जय ज्योती, जय भीम. मी सत्यशोधक शंकरराव लिंगे, राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक ओबीसी फेडरेशन. आज आपणा पुढे लाईव्ह येण्याचे कारण 14 एप्रिल भारतरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती. या जयंतीनिमित्त मी राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनच्या वतीनं, अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीनं, सर्व सकल ओबीसी समाजाच्या वतीनं, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं, भारतातील आणि जगातील जनतेस भीम प्रेमी यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक विषयावर, अनेक पैलूवर आपलं आयुष्य व्यतीत केलेलं आहे. त्यांचे वडील रामजी हे सैन्यामध्ये भरती होते आणि महू हे ठिकाण आपल्याला माहीत असेल की आपण मध्य प्रदेशामध्ये जात असताना इंदोर जे शहर लागतं त्या शहराच्या अगोदर महू हे गाव आहे. आणि महू हा एक सैनिक त्या ठिकाणी राहण्याचं ठिकाण आहे, कॅम्प आहे, सैनिक कॅम्प आहे. आणि त्यांचे वडील त्या ठिकाणी सैनिक भरतीमध्ये काम करत होते, सैनिकामध्ये काम करत होते. आणि तिथंच आपले विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 झाला. त्यांच्या वडिलांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सहवासात येऊन जे सैनिक कॅम्पमध्ये शिक्षणाचं जे काम होतं ते काम पार पडण्यासाठी पुण्याला ट्रेनिंगला आले. आणि ते ट्रेनिंगला आले असता फुलेवाड्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सहवासात ते आले. आणि त्यावेळेपासूनच महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध होते. तिथूनच फुलेवाड्याची ओळख हे आंबेडकर घराण्याला झालेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे शिक्षण घेतलेलं आहे ते अतिशय महत्त्वाचं. त्यांनी पहिल्यांदा जे डिग्री घेतलेली आहे ते BA ची डिग्री घेतलेली आहे. BA ची डिग्री घेऊन त्यांनी लॉची डिग्री केलेली आहे. त्याच्यानंतर आर्थिकमध्ये त्यांनी डिग्री घेतलेली आहे. आणि अशा अनेक डिग्र्या घेत असताना त्यांनी जवळजवळ 32 डिग्र्या घेऊन शिक्षण केलेलं आहे. जगातील सर्वोच्च शिक्षण असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्लंडलाही घेतलेलं आहे आणि अमेरिकेलाही घेतलेलं आहे. शेवटची त्यांची जी डिग्री आहे ती अमेरिकेमध्ये कोलंबिया विद्यापीठामध्ये डिलीट ही आर्थिक विषयावरची डिग्री आहे. आणि त्यांनी जो त्याच्यावर निबंध लिहिला होता त्या निबंधाचं नाव आहे प्रॉब्लेम ऑफ रुपी.
अगोदर हाच निबंध त्यांनी उलटा असा इंग्लंडमध्ये सुद्धा सादर केलेला होता, पण इंग्लंडमध्ये त्यांनी ती डिग्री लवकर दिली नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठामध्ये तोच वेगळ्या पद्धतीनं निबंध लिहून प्रॉब्लेम ऑफ रोपी ही निबंध लिहून डिलीट ही पदवी, सर्वोच्च पदवी त्या ठिकाणी मिळवलेली आहे. त्यांनी अनेक विषयावर अभ्यास केलेला आहे. त्याच्यामध्ये सामाजिक आहे, शैक्षणिक आहे, किंवा आर्थिक आहे, महिला विषय आहेत आणि दुसऱ्या विषयावर पण त्यांनी अभ्यास केलेला आहे. त्यातले जे वीज आहे, पाणी आहे, शेती आहे, आर्थिक आहे, अशा अनेक विषयावर त्यांनी अभ्यास केलेला आहे. तर ते पहिल्यांदा इंग्रजाच्या याच्यामध्ये 1927ला पहिल्यांदा इंग्रजाच्या याच्यामध्येच ते आमदार झालेले आहेत आणि मग 1932ला त्यांनी इंग्लंडमध्ये जाऊन राऊंड टेबलमध्ये चर्चा करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला त्या ठिकाणी येण्याची परवानगी लवकर मिळत नव्हती. अशा अनेक अडचणीला तोंड दिलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वोच्च अशा 32 डिग्र्या मिळवलेल्या आहेत. त्यांनी आपल्या समाज सुधारणेसाठी काही मुखपत्रही चालवले आहेत. त्याच्यामध्ये मुकनायक आहे किंवा आपल्या जाती व्यवस्था आहेत, हु इज शूद्रा म्हणून ओबीसीवरचं पूर्वी ओबीसी कोण होते, त्यांचं इंडियन कॉस्टिझम हा सुद्धा त्यांचा पेपर आहे. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे सुद्धा त्यांचं वर्तमानपत्र होतं. म्हणजे अनेक वर्तमानपत्र त्यांची होती, अनेक साप्ताहिक होते, अनेक प्रकारचं लिखाण त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे केलेलं आहे. मग ते महिलावर अभ्यास केलेला आहे. तर ज्या वेळेला इंग्रज सरकारचं राज्य होतं आणि त्या राज्यामध्येच त्यांच्या सरकारमध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सामील होते, निवडून आलेले होते आणि 1942 ते 46 त्यावेळेला ते वीज मंत्री होते, पाटबंधारे मंत्री होते, कृषी मंत्री होते आणि अर्थमंत्री होते. आणि त्यांच्याच काळामध्ये आपल्याला माहीत असेल की 1935 साली आपल्या रिझर्व्ह बँकेची जी स्थापना झालेली आहे ती केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपी हा जो निबंध आहे या निबंधामधूनच आपली जी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून झालेले आहे. ज्यावेळेला ते कृषी मंत्री होते त्यावेळेला त्यांनी अनेक योजना भारतामध्ये आणलेल्या आहेत. त्या बिहारमध्ये, उत्तर प्रदेशामध्ये अनेक पूर येत होते. त्यावेळेला ते पाटबंधारे मंत्री होते, कृषी मंत्री होते आणि वीज मंत्री होते. त्यामुळे त्यांनी काही पाण्यावर चालणारे वीज प्रकल्पही आणले आणि धरणं बांधली. भारतातील पहिली जी 21 धरणं आहेत म्हणजे ते काय कोशी नदीवर वगैरे असतील अशी बिहारमधले जे येणारे पूर येणारे जे गाव आहेत त्या ठिकाणी जे उत्तर भारतामध्ये 21 पहिली धरणं जे बांधलेले आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्रज काळामध्ये पाटबंधारे मंत्री होते त्यावेळेला त्यांनी ती बांधलेले आहेत. त्याचबरोबर वीज कशी निर्मिती करायची, कशी वापर करायचा याचाही त्यांनी अभ्यास केला आणि त्याचं तंत्रज्ञान हे वीज मंत्री असताना त्यांनी या भारताला दिलेलं आहे आणि त्यांचं मंत्रालय अतिशय
सुंदर असं चाललेलं आहे. शेतीचा अभ्यास केलेला आहे. शेतीवर बोजा वाढत आहे असं त्यांचं म्हणणं होतं आणि जे शेतीवरचं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाला भाव मिळत नसल्यामुळं शेतीवरचा बोजा कमी करावा आणि शेतकऱ्यांनी एकच मुलगा शेतीमध्ये ठेवावा आणि बाकीची मुलं ही इतर व्यवसायामध्ये जावीत आणि त्यांचं शैक्षणिकमध्ये जे अभ्यास होता त्याच्यामध्ये तर त्यांचं म्हणणं होतं की आपण अक्षरसाक्षर झाला म्हणजे सुशिक्षित झालो असं होत नाही. त्यासाठी सर्व प्रकारचं शिक्षण घेतलं पाहिजे, सर्व प्रकारचे साक्षर झालं पाहिजे. म्हणजे त्यांनी खास करून म्हटलेलं आहे की शिक्षण हे व्यवसायाभिमुख असलं पाहिजे आणि सर्व साक्षर झाला पाहिजे. मग तो कृषी साक्षर झाला पाहिजे, विद्युत साक्षर झाला पाहिजे, पाणी साक्षर झाला पाहिजे, आर्थिक साक्षर झाला पाहिजे, सामाजिक साक्षर झाला पाहिजे. जे पण या जगामध्ये जे विषय आहेत, जे भेडसावणारे विषय आहेत किंवा ज्या विषयावर प्रगती होऊ शकते अशा सर्व विषयाचं ज्ञान आपणाला असलं पाहिजे. कायद्याचा साक्षर झाला पाहिजे. असं अनेक प्रकारचं ज्ञान घेतलं पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं म्हणणं होतं आणि त्या पद्धतीनं त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे असं शिक्षणावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं म्हणणं होतं. त्याचबरोबर शेतीबद्दल त्यांनी जे संशोधन केलेलं आहे, पाण्यामध्ये बद्दल जे संशोधन केलेलं आहे, जे आपण म्हणतो की बाबा नद्या जोड प्रकल्प हे आता कुणी आणला, कसा आणला, काय आणला, अनेक जण आपापलं श्रेय घेतात. परंतु मी खास करून सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेला पाटबंधारे मंत्री होते त्यांनी उत्तरेच्या नद्या जोड करून दक्षिणेकडे पाणी आणावं असं नद्या जोड प्रकल्प त्यावेळेला सुचवलेला, पहिल्यांदा जे सुचवलेलं होतं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुचवलेला आहे नद्या जोड हा प्रकल्प. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे विषय होते त्या विषयामध्ये समानता हा महत्त्वाचा विषय होता आणि समानता येण्यासाठी पहिल्यांदा त्यांनी म्हटलेलं आहे की 85% लोक हे असमानतेच्या रेखेमध्ये येतात. त्याच्यामध्ये 50% महिला आहेत असं त्यांचं मत होतं आणि तशा 85% हे मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक आहेत असंही त्यांचं म्हणणं होतं की ज्यांना शिक्षण नाही ते सुद्धा अल्पसंख्याक, म्हणजे असे अशिक्षित असणारे 85% लोक वर्ग आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं. आणि जातीविषयक तर त्यांनी असा अभ्यास केलेला आहे की त्यांचं एक वर्तमानपत्र होतं की ते वर्तमानपत्र इंडियन कॉस्टिझम, ते अमेरिकेमध्ये ते दुसऱ्यांदा शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. पहिल्यांदा शिक्षणासाठी गेले होते 1912-13च्या आसपास, परंतु त्यावेळेला त्यांना शिक्षणासाठी जे पैसे लागतात, खर्च लागतो, तो खर्च अपुरा पडलेला होता आणि त्याच्यानंतर त्यांना शाहू महाराजांनी मदत केल्यानंतर त्यांनी परत 1917मध्ये अमेरिकेमध्ये परत गेले आणि परत त्यांनी शिक्षण घेऊन परत ते डिलीट वगैरे पदवी मिळवलेली आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो शिक्षणाचा जो इतिहास आहे त्यांनी महिलांना अगोदर 50% शिक्षण दिलं पाहिजे, दलितांना दिलं पाहिजे, मागासवर्गीयांना दिलं पाहिजे, ओबीसीला दिलं पाहिजे आणि ते शिक्षण हे व्यवसायभिमुख असलं पाहिजे आणि तो व्यवहारी शिक्षण असलं पाहिजे अशा पद्धतीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं. आणि त्या पद्धतीचं शिक्षण हे सर्वांना मोफत मिळालं पाहिजे अशा पद्धतीचे कायदे करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेला देश स्वतंत्र झाला त्यावेळेला जे कायदे केले त्यामध्ये जे त्यांनी जे फंडामेंटल राईट म्हणजे जे काय मानव अधिकार आहेत त्याच्यामध्ये
फंडामेंटल राईट्समध्ये 13, 14, 15, 16 आणि 19 ही कलमं त्यांनी अतिशय महत्त्वाची कलमं टाकलेली आहेत आणि त्या कलमानुसार आपल्याला शिक्षणाचा हक्क, बोलण्याचा हक्क किंवा इतर हक्क, महिलांचे हक्क असे सर्व त्याच्यामध्ये जे हक्क आहेत ते त्याच्यामध्ये दिलेले आहेत. देश स्वतंत्र झाल्यानंतर ज्या वेळेला 1952 साली पहिल्यांदा संसद आली त्यावेळेला त्यांनी जे संविधान लिहिलेलं होतं ते संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली लिहिलं गेलं आणि मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते. त्यातील 7 सदस्य होते, परंतु काही सदस्य त्यातले वारलेले होते, काही सदस्याला इंटरेस्ट नव्हता, काही सदस्य लांब राहायला होते. अशा प्रकारे शेवटी जी जबाबदारी आली ती फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे आली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच संशोधन करून जे संविधान लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा वाटा आणि जे संविधानाचे शिल्पकार जे आहेत ते एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. हे पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज पडू नये म्हणून मी एकदा सांगतो की संविधानाचे शिल्पकार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. 1952 साली पहिल्यांदा जी संसद आली, पहिली निवडणूक झाली, त्याच्यानंतर संसदेमध्ये काही बिलं पास करण्यासाठी आली. त्या बिलामध्ये SCचं जे आरक्षण आहे ते पास झालं, STचं जे आरक्षण आहे ते पास झालं, परंतु OBCचं आरक्षण म्हणजे 340 कलमाप्रमाणे OBCनं आरक्षण दिलेलं होतं, 341 आणि 42 प्रमाणे SC आणि STसाठी आरक्षण दिलेलं होतं. परंतु पहिल्यांदा ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी OBCचा विचार केला आणि OBCला आरक्षण 340 कलमाप्रमाणे दिलं, परंतु ते पास झालं नाही. याच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1953ला आपला कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्याच्यात 2 मुद्दे होते. एक मुद्दा होता महिला कोड बिल, म्हणजे जे महिलाचे अधिकार आहेत ते अधिकार पास होण्यासाठी सुद्धा अडचणी आल्या आणि महिला कोड बिल पास झालं नाही. तसंच 340 कलम हे OBCचं पास झालं नाही. म्हणून ह्या 2 विषयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1953ला पहिल्यांदा राजीनामा दिलेला आहे या 2 विषयावर. म्हणजे OBCला आपल्याला जर महत्त्व माहीत नसेल, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी OBCला खास महत्त्व दिलेलं होतं आणि त्यांच्यासाठीच राजीनामा दिलेला होता आणि महिलालाही महत्त्व दिलेलं होतं. महिलांच्या याच्यावर पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजीनामा दिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा या संविधानामध्ये जी त्यांनी 395 कलम लिहिलेली आहेत ती 395 कलम एवढ्यासाठी लिहिलेले आहेत की 395 हा घर नंबर जो आहे तो महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जी पहिली मुलींची शाळा काढली तो भिडेवाडा, त्या भिडेवाड्याचा घर नंबर 395 आहे. म्हणून 395 कलम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात लिहिली आणि ते संविधान महात्मा ज्योतिराव फुले यांना अर्पण केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 3 गुरु मानलेले होते. एक त्यांनी गुरु मानलेले आहे भगवान बुद्धांना, त्याच्यानंतर कबीरांना मानलेला आहे आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना मानलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक ठिकाणी म्हटलेलं आहे की आम्ही सर्वाला सोडून जाऊ, परंतु महात्मा ज्योतिराव फुले यांना सोडून जाणार नाही. म्हणजे महात्मा फुले यांचे विचार सोडून जाणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला त्यावेळेला त्याच्या अगोदरच 3 महिने 4 महिने अगोदर महात्मा ज्योतिराव फुले यांचं निधन झालेलं होतं. म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पाहिलं नाही तरी सुद्धा त्यांनी त्यांना गुरु मानलेला आहे आणि त्यांचे जे विचार होते महात्मा ज्योतिराव फुले यांचे ते समतेचे विचार होते आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी तो विचार कुठून घेतला तर पहिल्यांदा ते
मशनरी स्कूलमध्ये जात होते. त्या स्कूलमध्ये त्यांना एक ग्रंथ वाचण्यासाठी मिळाला. तो ग्रंथ जो होता तो फंडामेंटल राईट्स, मानव अधिकार, राईट्स ऑफ मॅन. त्या पुस्तकाचं नाव होतं राईट्स ऑफ मॅन. तर हे ग्रंथ त्यांनी वाचल्यानंतर त्यांना समजलं की या भारतामध्ये कोणते कोणते अन्याय होतात, कसे कसे अन्याय होतात, त्याची कारणं काय आहेत. मग त्याचं महात्मा ज्योतिराव फुले यांनी महिलावरचे अत्याचार, अंधश्रद्धा, त्यांच्यावर केलेलं केशव्यपन किंवा अनेक प्रकारचे जे अत्याचार महिलावरचे आहेत किंवा विधवा सती जाणं किंवा अनेक जे काय अत्याचार झाले, महिलांना अधिकार दिलेले नाहीत किंवा महिला अशा स्वतंत्रपणे फिरू शकत नव्हत्या, स्वतंत्रपणे विचार मांडू शकत नव्हत्या, शिकत नव्हत्या. तर या विचारावर महिलांसाठी काम केलं त्यांनी, शैक्षणिक विषयावर काम केलं त्यांनी, अंधश्रद्धेवर काम केलं आणि शेतीवर काम केलं, संशोधनावर काम केलं. असे सर्व जेवढे विचार आहेत आणि समानतेवर काम केलं. ते सर्व जे विचार महात्मा ज्योतिराव फुले यांचे आहेत ते सर्व विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये उतरलेले आहेत. आणि त्यासाठी जे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानामध्ये जे मानवाधिकार किंवा फंडामेंटल राईट जे दिलेले आहेत त्यामध्ये सर्व अधिकार हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी जे इंग्रज काळामध्ये इंग्रजांना जे मागण्या केल्या होत्या शिक्षणाबद्दल किंवा महिलाबद्दल, शेतीबद्दल किंवा या समतेबद्दल, छुवाछूतबद्दल, अस्पृश्याबद्दल, तर ते सर्व स्वातंत्र्यानंतर अडचणी येऊ नयेत या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान परिपूर्ण असं संविधान लिहिलेलं आहे. आणि ते संविधान भारतातच नाही तर या संविधानाचा अभ्यास जगामध्ये झालेला आहे. जगामध्ये अनेक देशामध्ये हे संविधान वापरलं जातं. या संविधानामधली अनेक कलमं ही जशीच्या तशी अनेक देशांनी घेतलेले आहेत. तर हे महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक विषय आणि पैलू सांगायचं म्हटलं तर ते राजकीय सुद्धा त्यांचा पक्ष होता. त्या पक्षाचे सुद्धा ते अध्यक्ष होते. त्यांनी बरेच त्यांचे आमदार ही पहिल्याच वेळेला 1935 साली सदस्य बरोबर बरेच निवडून आलेले होते. जवळजवळ 15-16 सदस्यही त्यावेळेला निवडून आलेले होते. आणि ज्या वेळेला या घटना समितीमध्ये आपल्याला स्थान मिळवायचं होतं त्यावेळेला संसदेमध्ये जाण्यासाठी एक निवडणूक झालेली होती. आणि त्या निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मुंबईमधून उभा राहिलेले होते, परंतु त्या ठिकाणी ते हारलेले होते. नंतर त्यांनी बांगलादेश म्हणजे आत्ताचा जो बांगलादेश आहे तो पूर्व पाकिस्तान, आत्ता जो पूर्व बंगाल आपला पूर्वीचा, तर तिथून मंडल नावाच्या तिथल्या अध्यक्षांनी तिथले सदस्य निवडून आलेले होते. आणि तिथं त्यांनी त्याला सह्या केल्या आपल्या फॉर्मवर की त्या ठिकाणी सह्या करण्यासाठी जे निवडून आलेले सदस्य लागते ते सदस्य त्यांनी त्या मंडळी यांनी दिले आणि तिथून त्यांनी फॉर्म भरला आणि तिथून ते निवडून आले. ही गोष्ट देश स्वतंत्र व्हायच्या अगोदरची आहे. आणि ज्या वेळेला देश स्वतंत्र झाला त्यावेळेला मात्र या संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येऊ नयेत म्हणून जी व्यवस्था करण्यात आली, काँग्रेसने व्यवस्था केली. तर फाळणीच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ठिकाणावरून निवडून आले होते ते गावच त्यांनी बॉर्डरवरचं गाव होतं. आणि ते गाव बहुसंख्य हिंदू असतानाही पाकिस्तानला देऊन टाकलं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची
सदस्यता ही तिथंच संपवून टाकली आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेमध्ये जाऊ शकत नव्हते. तर अशा परिस्थितीमध्ये अनेक विद्वान भारतामध्ये असलेले हे सुद्धा संविधान लिहू शकले नाहीत. आणि नंतर गांधी नेहरू यांचं शिष्टमंडळ ज्यावेळेला इंग्रजाकडे गेलं की बाबा आम्हाला संविधान लिहिण्यासाठी आपण एक चांगले विद्वान लोक द्या, तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आपल्याकडेच विद्वान आपल्या भारतातच आहे, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तेच हे संविधान लिहू शकतील आणि त्यांनाच ते काम द्या. तर त्यानंतर मग मुंबईमधून परत त्याला तिथं जे निवडून आलेला होता काँग्रेसचा माणूस, त्याला राजीनामा देऊन त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी निवडून आणलं. म्हणजे राजकीय वाटचाल सुद्धा त्यांची अशी काही सोपी नव्हती. आणि पुन्हा 1952 साली सुद्धा पहिली निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये सुद्धा मुंबईमध्ये हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हारलेले होते. म्हणजे पुन्हा सुद्धा त्यांना कॉप्ट सदस्य म्हणूनच घ्यावं लागलं किंवा पुन्हा निवडणूक घेऊन त्या ठिकाणी त्यांना निवडून आणावं लागलं. तर अशा ज्या काही परिस्थिती आहेत, या राजकीय परिस्थितीमध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा मजूर पक्ष या पक्षाला त्यावेळेला त्यांनी स्थापना केलेली होती आणि या पक्षामार्फतही त्यांनी चांगले उमेदवार उभे केलेले होते. त्यांना काही प्रमाणात यश आलं, परंतु नंतरच्या काळामध्ये त्यांना फार यश आलेलं नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो राजीनामा दिला, तो जे कारण होतं महिला विधेयक आणि ओबीसीचं 340 कलम, तर त्याच्यासाठी नेहरू मंत्रिमंडळाने एक समिती नेमली ओबीसीसाठी. ते कालेलकर आयोग नेमलं आणि कालेलकर आयोगाच्या शिफारशी येईपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं 6 डिसेंबर 6 डिसेंबर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महानिर्वाण दिन जो झाला तो 1956ला झाला. तो 6 डिसेंबर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निधन झालं. आणि मग जे काकासाहेब कालेलकर होतं, आयोग आलेलं होतं, त्याच्यावर फार काय अभ्यास झाला नाही किंवा ते लागू झालं नाही. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीसाठी खास करून काम केलेलं आहे आणि शेतकऱ्यासाठी खास काम केलेलं आहे आणि महिलांसाठी खास काम केलेलं आहे. आणि हे संविधान हे लिहिलेलं आहे, हे सर्व आपल्या भारतीयासाठी, मागासवर्गीयासाठी, अल्पसंख्याकासाठी आणि अशिक्षित वंचित लोकांसाठी लिहिलेलं आहे. आणि त्यांचं जे अल्पसंख्याकाचं जे धोरण होतं ते महिला ह्या अल्पसंख्याक आहेत, बीसी ओबीसी हे सर्व अशिक्षित लोक अल्पसंख्याक आहेत आणि राजकारणामध्ये त्यांना जो हक्क मिळाला नाही ते सुद्धा अल्पसंख्याक आहेत. त्यासाठी प्रत्येक भारतीयांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी घटनेमध्ये जे प्रावधान केलं ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपल्यावर उपकार आहेत, म्हणूनच आपल्याला मतदानाचा अधिकार आहे. स्वातंत्र्याच्या अगोदर आपल्याला हा अधिकार नव्हता. तो अधिकार फक्त सुशिक्षित आणि उच्च वर्णीयासाठीच होता. आपल्या सर्वांसाठी मताचा अधिकार नव्हता. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त मला खास करून ओबीसीला सांगायचं आहे, अल्पसंख्याकांना सांगायचं आहे, आदिवासींना सांगायचं आहे किंवा आपल्या दलित बांधवांना सांगायचं आहे की आपणाला जो मतदानाचा अधिकार दिला आहे तो कवडी मोल कुठं तर विकून आपल्या मुलाबाळांचं जे भविष्य आहे ते धोक्यात न टाकता रोटी बोटी आणि ओटी याच्यावर ते न विकता या मताचा अधिकार आपण सर्वांनी बजावला पाहिजे. आणि आपलं भविष्य घडवण्यासाठी जो अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे तो बहुमूल्य अधिकार दिलेला आहे. तर त्या अधिकाराचा परिपूर्ण वापर करावा आणि आपलं सरकार आपणच निवडून आणावं. आपण अल्पसंख्याक आता नाहीत, 85% म्हणजे मताचा अधिकार दिल्यामुळे आपण हे राजकीय दृष्ट्या बहुसंख्य आहोत. बहुसंख्य असताना सुद्धा आपलं राज्य येत नाही.
याचं संशोधन आणि चिंतन मनन आपण सर्व बहुजनांनी केलं पाहिजे, एवढंच मला या ठिकाणी आज सांगायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं जे बहिष्कृत भारत हे वगैरे लिहिलेलं आहे, मूक नायक लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखाण करत होते तर ते रात्री लिखाण करायचे, रात्री अभ्यास करायचे, रात्र जागायचे. देश स्वतंत्र झाल्यानंतर काही पत्रकाराचं शिष्टमंडळ हे महाराष्ट्रातून दिल्लीला गेलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटण्यासाठी म्हणण्यापेक्षा सर्वच मंत्र्यांना दिवसभर भेटू असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना रात्रीची वेळ दिलेली होती. तर ते सर्व मंत्र्यांना भेटत जे संसद सुटली त्याच्यानंतर एका मंत्र्यांना ते भेटत गेले. तर एक ज्यांनी त्याला भेटायला टाईम दिला होता त्या टायमाला कुणीही भेटलं नाही. कुणी शॉपिंगला गेलेलं आहे, कुणी पिक्चरला गेलेलं आहे, कुणी कोणत्या कामासाठी गेलेलं आहे, कुणी जेवणाला गेलेलं आहे, कुणी झोपलेलं आहे. अशा प्रकारे सगळ्यांना भेटत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूमवर त्यावेळेला जे हे शिष्टमंडळ आलं त्यावेळेला पहाट झालेली होती आणि पहाटे 3 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बेल वाजवल्याबरोबर ते शिपाई वगैरे कोण नाही, एकटेच ते आले आणि दरवाजा उघडला आणि ते शिष्टमंडळ भेटलं. तर त्या शिष्टमंडळाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक प्रश्न विचारला, बाबा हे आम्ही सगळ्यांना भेटायला गेलो, त्यातला एकही माणूस भेटला नाही आणि आत्ता तर सगळे ते झोपलेले आहेत असं सगळ्यांनी सांगितलं आम्हाला. तर आपण इतक्या रात्री जागून कसं काय काम करता, बाकी सगळे झोपलेले आहेत. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना सांगितलं की जे झोपलेले आहेत तो त्यांचा समाज हा शिकलेला आहे, सुदृढ आहे, सक्षम झालेला आहे आणि ते सगळे जागे आहेत. प्रत्येक कामाच्या गोष्टीवर सगळे जागृत आहेत आणि जागे आहेत. त्यांचा समाज जागा आहे म्हणून ती झोपलेले आहेत. आणि माझा समाज हा दिवसभर काम करतो, कष्ट करतो, काबाड कष्ट करतो आणि थकलेला भागलेला घरी येऊन तो आपोआप नाही म्हटलं तरी कष्टाने दमलेला, हा थकून भागून आलेला थकलेला माणूस असल्यामुळं तो आपोआप झोपी गेलेला आहे. आणि तो झोपी गेलेला आहे म्हणून मला जागा राहायला पाहिजे. आणि जर मी झोपलो तर हा झोपलेला समाज माझा कधीच उठणार नाही, असं त्यांनी त्यावेळेला जे उत्तर दिलेलं आहे ते अतिशय महत्त्वाचं आणि काळजावर कोरण्यासारखं हे उत्तर आहे. यातून आपण काय बोध घ्यायचा तो निश्चितपणे घ्यावा की आपल्यासाठी एकच सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी किती आपल्यासाठी कष्ट घेतलेला आहे. कोणत्या प्रकारचं शिक्षण घेण्यासाठी त्यांनी नोकरीही केलेली आहे. म्हणजे सयाजीराव गायकवाड यांच्याकडे त्यांनी 1 वर्ष नोकरी केलेली आहे. शिकून आल्यानंतर त्यांना जे फी दिलेली होती त्या फीच्या आधारे त्यांनी सयाजीराव गायकवाड राजे, बरोड्याचे राजे त्यांच्याकडे नोकरी केलेली आहे. नोकरी करताना तो सुद्धा त्यांना अस्पृश्य म्हणून तिथल्या ज्या दुसऱ्या नोकरवर्गाने कामावरून काढून दिलेला आहे किंवा काढून टाकलेला आहे किंवा त्यांना तिथं राहण्यासाठी जागा दिलेली नाही. एवढंच नाही तर एका धर्मशाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुसरं उच्चवर्णीयाचं नाव सांगून राहत होते. तिथंही जाऊन तिथं बातमी दिली आणि त्यावेळेला त्यांचं जे साहित्य आहे ते साहित्य हे फेकून दिलं गेलं. आणि मग तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बरोड्यावरनं रात्रीच थंडीच्या दिवसामध्ये कुडकुडत बरोड्याच्या रेल्वे स्टेशनला आले. आणि मग त्या थंडीच्या दिवसामध्ये कुठलंही साधन नसताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
बरोड्यावरनं मुंबईला आले. आणि नंतर मग काही दिवस त्यांनी शिक्षणाचं काम थोडंसं थांबवलं होतं. आणि नंतर मग त्यांना शाहू महाराज आले आणि शाहू महाराजांनी शिक्षणासाठी परत पैसे दिले आणि परत पैसे दिल्यानंतर परत ते अमेरिकेला गेले आणि राहिलेलं शिक्षण त्यांनी पूर्ण केलेलं आहे. आणि त्याच परेडमध्ये त्यांनी एक तिथं पेपर चालू केलेला होता अमेरिकेत, कोलंबिया विद्यापीठामध्ये. तर त्या ठिकाणी जो पेपर चालू केलेला होता ती पुन्हा शिक्षणासाठी जे गेलेलं होतं ते साल साधारण 1917 होतं. म्हणजे 17 सप्टेंबर 1917. तर या पेपरचं नाव होतं इंडियन कॉस्टिझम, भारतीय जाती व्यवस्था. आणि ती अमेरिकेला कशी घातक आहे, किंवा जरी भारतात जाती व्यवस्था असेल तर ती जाती इथं आपल्या कामाच्या निमित्तानं वगैरे वगैरे येतील आणि या अमेरिकेत सुद्धा जाती व्यवस्था निर्माण होईल आणि नंतर भारतासारखी परिस्थिती तुमच्याकडे होईल, अस्पृश्यता वगैरे येईल, किंवा त्याच्यानंतर जे जातीत जे भांडणं दंगली होतात त्या सुद्धा अमेरिकेत होऊ शकतील, किंवा जगाला याचा या जातीचा कसा धोका आहे, जाती कशा मोडल्या पाहिजेत, यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिखाण केलेलं होतं. आणि याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधानामध्ये त्यांनी आणलेलं आहे ते आपल्या 6000 जाती आहेत. 3743 जाती ह्या ओबीसीच्या आहेत, जवळजवळ 1100च्या वर जाती ह्या SCच्या आहेत, काही STच्या जाती आणि इतर जाती मिळून 6000 जाती या भारतामध्ये आहेत. आणि 6000 जातीच्या प्रत्येकी 12 जाती आणखी वेगळ्या आहेत आणि त्याच्या उपजाती या वेगळ्या आहेत. जवळजवळ भारतामध्ये 2-1 लाख जाती आहेत. आणि या 2-1 लाख जातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 4 वर्गामध्ये विभाजित केला. 2 लाख जातीचं विभाजन फक्त 4 याच्या प्रवर्गामध्ये केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक ओबीसी प्रवर्ग आहे, ST प्रवर्ग आहे, SC प्रवर्ग आहे आणि ओपन प्रवर्ग आहे. म्हणजे 2 लाख जाती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 4 प्रवर्गात आणल्या. त्याला जाती म्हणलेलं नाही, प्रवर्ग. प्रवर्ग हा जाती, एका जातीचा कुठलाही प्रवर्ग नाही, अनेक जातीचा मिळून प्रवर्ग आहे. तर मला एवढं सांगायचं आहे की त्या ठिकाणी पुन्हा जे आले होते त्याचा 100वा वाढदिवस, शतकोत्तर महोत्सवी वर्ष, हे वर्ष गेल्या 2017 साली आलं होतं. आणि त्यानिमित्त भारतामध्ये 200 लोकांना निमंत्रण होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो पेपर चालू केला होता 1917 साली कोलंबिया विद्यापीठात शिकत असताना, त्या पेपरला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत, इंडियन कॉस्टिझम या पेपरला. त्यासाठी तिथल्या काही दलित लोकांनी किंवा भारतीय लोकांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि भारतातील 200 लोकांना आमंत्रण दिलं होतं. त्या 200 लोकांमध्ये माझाही नंबर होता. या 200 लोकांना ज्या वेळेला अमेरिकेचा विजा घ्यायला गेलं त्यावेळेला फक्त 67 लोकांचा विजा पास झाला आणि त्या 67 लोकांमध्ये माझाही विजा पास झाला. अनेक लोकांच्या रांगा पुढं होत्या. त्या रांगेमध्ये मी अमका आहे तमका आहे, माझा असा व्यवसाय आहे, माझा तसा व्यवसाय आहे, काय आहे, कशासाठी अमेरिकेला चाललाय, याची उत्तरं बरोबर देता आली नाहीत. त्यामुळं त्यांना पासपोर्ट मिळाला नाही. मला मुंबईमध्ये पासपोर्टमध्ये त्या एक इंग्लिश त्यांच्या तिकडच्या अमेरिकन लेडीज कामगार होत्या आणि त्यांना ट्रान्सलेट करून द्यायला मला हिंदीमध्ये एक आपली भारतीय महिला होती. तर त्यांनी जे प्रश्न विचारलेले जे होते ते, तुम्ही कोणता व्यवसाय करता आणि तुम्ही अमेरिकेत जाऊन काय करणार. तर मी सांगितलं माझा व्यवसाय भंगारचा व्यवसाय आहे आणि मी एक व्यापारी आहे आणि त्याचबरोबर मी समाजकार्य करतो. आणि मग तुम्ही अमेरिकेला कोणत्या कारणासाठी चाललेला आहे. तर मी सांगितलं अमेरिकेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
संत शिरोमणी सावता महाराज, संत कबीर, महात्मा ज्योतिराव फुले, महात्मा गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा आणि महापुरुषांचा विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी चाललेला आहे. तर एवढ्याच वाक्यावर पासपोर्ट तुमचा मंजूर झाला, डायरेक्ट ऑर्डर, दुसरं काही नाही. तर हे माझं मी भाग्य समजतो. आणि 2017 साली मी अमेरिकेला गेलो आणि अमेरिकेच्या त्या कोलंबिया विद्यापीठामध्ये पाहिलं. कोलंबिया विद्यापीठामध्ये जे विद्यार्थी आतापर्यंत कोलंबिया विद्यापीठाची स्थापना झाल्यापासून तिथे विद्यार्थी शिकून गेले, त्यांच्या अभ्यासामध्ये कितवा क्रमांक आलेला आहे त्या क्रमांकानुसार असे बोर्ड लावलेले आहेत. त्या बोर्डमध्ये पहिल्या नंबरला तिथं नाव आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून. आणि तिथंच त्याच विद्यापीठामध्ये अमेरिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळाही आहे. म्हणजे किती आपण भाग्यवान आहोत की अमेरिकेत सुद्धा जाऊन त्या पुतळ्याला मला हार घालता आला, त्या पुतळ्याचं दर्शन घेता आलं किंवा त्या पुतळ्याला मला वंदन करता आलं. तर एवढंच मला या ठिकाणी मी भाग्यवान समजतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या विद्यापीठामध्ये गेलो आणि त्या विद्यापीठामध्ये भाषण केलं. जवळजवळ 13-14 दिवसाची ट्रिप होती आणि त्या अमेरिकेचा जो प्रवास केला त्या प्रवासामध्ये कोलंबिया विद्यापीठात भाषण झालं, न्यूयॉर्कमध्ये भाषण झालं, डेट्रॉईटमध्ये भाषण झालं आणि शिकागोमध्ये सुद्धा भाषण झालं. म्हणजे या निमित्तानं मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही किती शिकलात तेवढं मला काय शिकता आलेलं नाही किंवा मी शिकू शकलेलो नाही. परंतु मला अभिमानानं सांगता येतं, मी सांगतो की तुम्ही कोणत्या शाळेत शिकला, कोणत्या शाळेत सर्वोच्च डिग्री मिळाली, त्या सर्वोच्च शाळेमध्ये मात्र मी जाऊन आलेलो आहे. हे मात्र मला ठामपणे सांगता येतं आणि हे माझं भाग्य समजतो. एवढंच मी या ठिकाणी आज सांगतो. आणि पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले यांचा जयंती सप्ताह आहे. परवाच महात्मा ज्योतिराव फुले 11 मे रोजी त्यांचा 199वा हा जयंती महोत्सव आणि 200वा जयंती महोत्सवी वर्ष सुरू झालेलं आहे. देशभर भारतातील पंतप्रधान असतील, विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील किंवा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी असतील, आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या महोदया असतील, अनेक मंत्रिमंडळातील सहकारी असतील किंवा अनेक फुले प्रेमीनं दिल्लीमध्ये हा राष्ट्रीय पातळीवरचा कार्यक्रम त्या ठिकाणी करून मानवंदना दिली, अभिवादन केलं. त्याबद्दल सुद्धा या सरकारचं मी अभिनंदन करतो. आणि वर्षभर महात्मा ज्योतिराव फुले यांचा भारतभर हा द्विशताब्दी वर्ष आणि त्यानिमित्ताने महात्मा फुले गौरव वर्ष हे साजरं होत आहे. त्याच्याही मी शुभेच्छा सर्व जनतेला देतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्तही सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय ज्योती, जय क्रांती, जय भारत, जय भीम, जय संविधान. धन्यवाद.